चामोर्शी शहरातील नवीन तहसील कार्यालयाजवळ आज सकाळी एक गंभीर अपघात घडला। सुरजागड परिसरातून लोह वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीला जोरदार धाक दिली। सुदैवाने दुचाकीस्वार वाहनापासून दूर असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH331733 रस्त्याच्या कडेला उभी करून चालक लघुशंकेसाठी गेला होता। त्याचवेळी सुरजागडवरून येणाऱ्या CG10VW0134 क्रमांकाच्या लोहवाहतूक ट्रकने भरधाव वेगात येत दुचाकीला जबर धाक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चकनाचूर झाली आहे। अपघातावेळी दुचाकीस्वार वाहनाजवळ नसल्याने तो थोडक्यात बचावला। काही क्षणांचा फरक असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुरजागड परिसरातून होणाऱ्या अवजड लोहवाहतूक वाहनांच्या बेफाम वेगावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। शहरातून धावणाऱ्या जड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच लोहवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। मी उभा असताना ट्रकवाला आणून मला डायरेक्ट ठोकून दिलं। माझी गाडी खराब झाली। मी जसं तसं गाडी कोणाची होते? लाईट्स मीटर पक्का लाईट्स मीटरची सो? हो, तर तू साईडला होता का? कसा होता? साईडला होतो मी। इथं गाडी थांबवलं होतो। समोरून गाडी येत होती ना, त्याच्यासाठी मी बाजूला गाडी केलं होतो, उभा होतो। तर ट्रकवाला आणून डायरेक्ट ठोकून दिलं मला। तुला लागलं का काही? नाही ना, कुठं काहीच नाही। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।